ह्या भिंतीवर 4, ह्या भिंतीवर 4. आलं लक्षात? तर ते 10 वाजता कोणी चिटकवणार आहे. स्टिकिंग टेप आणलेला आहे कोणी नाही. हा तो आपण घेऊन काही अडचण नाही. तर तुम्ही 10 आपलं पहिलं लेक्चर संपलं, प्रिन्सिपल सरांचं संपलं का नंतर आपलं तुम्ही काय करायचं, स्पोर्ट्सला आपण जाणार आहे 10:30-11च्या दरम्यान. तर त्या दरम्यान तुम्ही चिटकवायचंय रांगोळी. समजलं? तुम्ही कोणाला द्यायचे ते नाव सरांकडे द्यायचे, माले सरांकडे. तुमचं नाव ब्रांच, पूर्ण नाव ब्रांच, त्या पद्धतीने करते. लक्षात आलंय का? बसा. रांगोळी, रांगोळी स्पर्धेसाठी तुम्ही दोघी जणी, ठीक आहे. अजून कोणी आहे का? बरं ठीक आहे. तुम्हाला जी रांगोळी हे करायची आहे, बरं ठीक आहे. आपल्या ह्या जो सेमिनार हॉल आहे, सेमिनार हॉलच्या बाहेर तिथं तुम्ही दोघींनी छान रांगोळी काढायची. आपलं लेक्चर संपलं प्रिन्सिपल सांगितलं, मग 11 वाजता हे सगळे स्पोर्ट्सला बाहेर गेले, बरोबर. तर इथं तुम्ही काढायचे. आता जे रनिंग मध्ये आहे, रनिंग मधले जे मुलं आहेत, रनिंग मधल्या विद्यार्थ्यांनी ITI ग्राउंडवर तिथं गेल्यानंतर आपण 100 मीटर 200 मीटर ठरवू. तर त्या रनिंगच्या विद्यार्थ्यांनी प्रिन्सिपल सरांचं लेक्चर संपल्यानंतर 11:15 शांत बसा. 11:15 वाजता प्रिन्सिपल सरांचं लेक्चर संपल्यानंतर फुलेचं रनिंगचं हे करते. लक्षात आलं का? आपल्या ग्राउंडवर बॉक्स क्रिकेट जे आहे आपलं, इथं आपल्या शेजारचं आपल्या इथं खाली कॅम्पस मध्ये होणार आहे. लक्षात आलं का? संगीत खुर्ची, बॉक्स क्रिकेट नंतर संगीत खुर्ची होईल आणि त्यानंतर आपला जो डच बॉल ठरलेला आहे तो आपल्या कॉलेजच्या बाहेरच्या कॅम्पसमध्ये होईल. लक्षात आले का? क्रिकेट, म्युझिकल चेअर, त्याच्यानंतर आपलं डच बॉल आणि ड्रॉइंग आणि तुमचं आपलं रांगोळी. समजलं का? आणि रनिंग आपली ह्या ग्राउंडवर होईल. सगळं सोबत चालेल म्हणजे तुमचं 1 वाजेच्या आत संपून जाईल. अरे शांत बसायचंय. पुन्हा सांगणार नाहीये. तुमचे गुण तुम्ही ज्या ठिकाणी दाखवायचे तिथे दाखवा, फक्त इथे नका दाखवायचे. इकडे लक्ष द्यायचंय. पुढे मोटिवेशनल जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज प्ले केले, काल राहिलेले प्ले केलेले आहे, सगळ्यांनी बघायचे. पुढचं सर येईपर्यंत आणि कुणी बडबड करायची नाही. हा
तुमच्या नाव प्लस करायची दुसऱ्यांच्या अटेंडन्स द्यायची नाही. काय म्हटले मी? काय म्हटले मी आता? बरं. काय म्हटले? लक्ष होतं? लक्ष होतं का? हो. किती बसायचं? दोघांनी मिळून किती द्यायचे? कुठे आहे शेजारचा? अंबानी ತರ ಬಂಡವಾಳ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಅಂಬಾನಿ ಅಲ್ವಾ ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್
नको मोठी लावा सही करा तू पण गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आज आपल्याला छान असे मार्गदर्शक आपले अशफाक पठाण सर लाभलेले आहेत, जे अगस्ती कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत व तसेच त्यांची MCA MBA ह्युमन रिसोर्समध्ये पदव्युत्तर पदवी पण झालेली आहे व तसेच ते BBA BCA BCS ह्याही कॉलेजला शिकवत आहेत. तसेच सरांचा अनुभव हा 15 ते 20 वर्ष असेल आहे आणि सरांचा मी पण विद्यार्थी आहे. तर छान असं सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. परंतु त्याआधी मी अतिथी देवो भव म्हणजे त्या अतिथीचं स्वागत करणे आपलं कर्तव्य असतं. तर मी फॅकल्टी ऑफ पॉलिटिक्सच्या वतीनं आपले जे माननीय प्राचार्य डॉक्टर RT पल्लाडे सर आहेत यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. तर बघा, आपल्याला कम्युनिकेशन स्किल, सॉफ्ट स्किल किंवा डेव्हलपमेंट ऑफ लाईफ स्किल हे आता तुम्ही प्रथम वर्षाला आहात म्हणजे मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर आणि ENTC आपण 40 ब्रांचेसचे विद्यार्थी आहोत. तर तुमचं इंडक्शन प्रोग्राम हा आपण सुरू केलेला आहे 25 तारखेपासून. आज त्याचा हा 4था दिवस. तर ह्या 4थ्या दिवशी छान मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत. सर आपल्याला पर्सनल डेव्हलपमेंट, लाईफ स्किल छान लेक्चर देणार आहे. त्याच्या बऱ्याचशा गोष्टी ह्या लिहून घेण्यासारख्या आहेत. तर मी तुम्हाला ही विनंती करत सरांना जे तुम्हाला मार्गदर्शन करतील ते तुम्ही निश्चितच नोट डाऊन करावं. तर मी सरांना विनंती करतो की सरांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. थँक्यू. हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम मी फॅकल्टी ऑफ पॉलिटेक्निक प्राचार्य श्री पल्लाडे सर आणि आभारी सर त्यांच्या इतर स्टाफचा मी सर्वात प्रथम आभारी आहे. त्यांनी मला या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्याच्या ठिकाणी परमिशन
सो आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्किल बद्दल आपण बोलणार आहोत. माझा मुद्दाच आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्किल बद्दल आपल्याला कौशल्य कशी अवगत करावी हे आपल्याला सांगण्यास भाग पाडले जातात किंवा आपल्याला मोटिवेट केले जातात. जे मोटिवेशनल स्पीचर्स असतात, स्पीकर्स असतात आणि जे मोटिवेशनल व्हिडिओज बनवले जातात, या मोटिवेशनल व्हिडिओज बनवण्याच्या पाठीमागचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो आपल्यामध्ये एक कुठला तरी एक चांगला गुण असतो आणि त्या स्पॉन्टेनियस गुणाला इतरांच्या माध्यमातून बाहेर काढणं, मग त्याला आपण मोटिवेट करणं असं म्हणतो. तुम्हाला वाटत असेल की व्हाय शुड वी नीड टू मोटिवेट, आपल्याला मोटिवेट करण्याची गरज का पडत असेल? त्याचं कारण अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी सांगतो की आपल्याला देवाने सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, हात आहे आणि पाय आहे. तरीही आपल्या मनामध्ये फ्युचरबद्दल आणि भविष्याबद्दलचे खूप सारे प्रश्न असतात आणि त्या भीतीपोटी आपण आपल्या फ्युचर गोल्स पासून दूर जात असतो. त्याचं कारण असं आहे, सर्वात मोठा प्रश्न जर माणसाच्या मनात निर्माण होत असेल तर तो म्हणजे असा की ही गोष्ट माझ्यासाठी शक्य आहे का? आणि इथेच प्रश्न सुरू होतो तो मोटिवेशनचा, की इज इट पॉसिबल फॉर मी, ही गोष्ट माझ्यासाठी शक्य आहे का? आणि ही गोष्ट मी करू शकतो का? आणि ही गोष्ट मला सहजपणे करता येईल का? हे तीन प्रश्न माणूस सर्वात प्रथम विचारतो स्वतःला आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढील कार्यास सुरुवात करतो. आणि ह्या तिन्ही प्रश्नाला त्याच्याकडे उत्तर नसतं. बिकॉज व्हॉट द टोटल फिअर म्हणजे मनात असलेली एक भीती ज्याला आपण म्हणतो. वी आर कम हिअर, आपण इथं आलो आहोत तरीही आपण आपल्या स्वतःबद्दल शासन का मीन्स व्हॉट गोल तर निश्चित केला, प्रवेश तर घेतला, पण मात्र मी ते पूर्ण करू शकेल का? मला सक्सेस भेटेल का? आणि मी यशस्वी होईल का? असं प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल आणि तो होतोय. आणि हेच कारण आहे का आपण आपल्यातले सुप्त गुण ओळखू शकत नाही, म्हणून तुम्हाला कुणाच्या तरी मार्फे मोटिवेट केलं जातं. आणि मी तुम्हाला ते सांगतो की आपल्याकडे सर्व गोष्टी असतात, पण त्या गोष्टींना ओळखण्यात आपण सामर्थ्य आपलं नसतं. खूप साऱ्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत. मग तुम्हाला दाखवलं जातं ज्या व्यक्तींना हात नाही, ज्या व्यक्तींना पाय नाही, ज्या व्यक्तींना डोळे नाही, अशा व्यक्ती काही गप राहिलेले नाही, मोटिवेटर्स आहेत. खूप सारे मोटिवेटर्स आहेत. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात मी काही करू शकत नाही तर अशा लोकांकडे बघा ज्यांना हात नाही, ज्यांना पाय नाही, परंतु त्यांची लाईफ संपवली नाही. जर कुणाला वाटत असेल की लक आणि माझ्या हाताच्या तकदीत लिहिलेल्या रेषेवरती माझं भविष्य अवलंबून आहे, तर विचार करा ज्यांचे हात नाही, त्यांचं तकदीर असू शकत नाही, त्यांचं नशीब असू शकत नाही आणि त्यांचा पुढला पूर्ण प्रवास हा काळोखमय आणि अंधारमय असू शकतो. त्या फॅक्ट आणि मॅटर शिकवत नाही. सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा पर्सनॅलिटी स्किल शिकवणं म्हणजे आपल्याला कौशल्य शिकवणं असतं. पर्सनॅलिटी म्हटले की माणसाला त्या व्यक्तीकडे बघण्याचा त्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. पर्सनॅलिटी म्हटलं की आपण आपल्यापेक्षा जे मोठे व्यक्ती असतो त्या व्यक्तीकडे बघत असताना त्याचा ड्रेस कोड सर्वात प्रथम बघतो. बरोबर आहे? कुठलाही मोठा व्यक्ती जर बघितला आणि तो मोठा व्यक्ती बघितला तर आपला सर्वात पहिला सेन्स काय होतो त्याचा? ॲज ही एंटर्ड वी सी हिज ड्रेस कोड. आपण त्याचा ड्रेस कोड बघतो आणि ड्रेस कोड मग त्या ठिकाणी ठरवतो त्या पर्सनचं त्या ठिकाणी बिहेवियर, त्या पर्सनचा ॲटिट्यूड. मागे सर्वे करण्यात आला आणि सर्वे केल्यानंतर फक्त शूजच आहे. माणसाचं व्यक्तीचा कुठलाही फोटो दाखवला गेला नाही. फक्त शूजचे फोटो होते, ब्रँडेड शूज अँड देन अदर शूज. याचा एक रिसर्च केला गेला आणि लोकांना सांगण्यात आलं की यावरनं तुम्हाला त्या माणसाचं तुम्हाला प्रोफेशन ठरवायचंय, त्या माणसाचं बिहेवियर ठरवायचंय आणि तो माणूस कोण असू शकतो हे ठरवायचंय. 80% पीपल विल बी रिझल्ट टू ए ब्रँडेडला महत्त्व दिलं जातं. बरोबर आहे?
सो पर्सनॅलिटी पण हा एक असा भाग आहे का जो आपण कुणाचा कॉपी करू शकत नाही. सो आपल्याला कॉपी नाही करायचं, कॉपी करायचं नाही, आपल्याला ब्रँड बनायचं. बट आपलं नेचर वेगळं आहे. आपल्याला मजा कशामध्ये वाटते? सी द अदर पीपल्स अँड मेक द कॉपी ऑफ देम. मी का म्हणतो दुसऱ्याला पाहून आपण बदल करावे, पण सेम त्याच्यासारखा बदल आपल्याला का हवा? आपल्याकडे बघून लोकांनी बदलू का नये असा प्रश्न आपल्या मनात का निर्माण होतो? मार्क झुकरबर्ग एवढा मोठा माणूस आहे, ग्रे कलरचा टी शर्ट आणि नीली पॅन्ट असते, नथिंग एल्स. कुठल्या प्रकारचा टाय नाही, कुठल्या प्रकारचं ब्लेझर नाही, कुठल्या प्रकारचं काय नाही. जसा स्टेजवर येतो त्याच्याकडे पाहायचा सुंदर दृष्टिकोन बघतो. पर्सनॅलिटी वर्क करते माणसाच्या बिहेवियरवर, माणसाच्या ॲटिट्यूडवर. माणूस ज्या प्रकारचे कपडे परिधान करतो त्या पद्धतीचा इम्पॅक्ट आणि इन्फ्लुएन्स हा समोरच्या पर्सनवरती नेहमी होत असतो. बरोबर आहे. सो पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चीज काय आहे किंवा पर्सनॅलिटी डेव्हलप करायचं म्हणजे नेमकं करायचं काय? बरोबर आहे. पर्सनॅलिटी चेंज करायचं म्हणजे आपल्याला आपला जो बिहेवियर आहे आणि आपला जो ॲटिट्यूड आहे या दोघांचा एक मेळ घालायचा आहे आपल्याला. आणि तो बिहेवियर आणि त्या ॲटिट्यूडचा मेळ ज्यावेळेस व्यवस्थितरित्या घातला जातो त्यावेळेस आपली पर्सनॅलिटी ही काय होत असते? डेव्हलप होत असते. म्हणजे पर्सनॅलिटी जर तुम्हाला जर डेव्हलप करायची असेल तर तुमच्या सगळ्यात पहिला चेंज झाला पाहिजे तो म्हणजे तुमच्या बिहेवियर मध्ये आणि दुसरा म्हणजे तुमच्या ॲटिट्यूड मध्ये. आणि पर्सनॅलिटी चेंज मध्ये हेच दोन महत्त्वाचे घटक आहेत. बिहेवियर म्हणजे तुमची वागणूक आणि ॲटिट्यूडचा खूप लोक काही शब्द घेतात. ॲटिट्यूडला खूप लोक इगो म्हणून घेतात. ॲटिट्यूडचा अर्थ इगो नाही, त्याच्यातही लिहिलंय इगो म्हटलंय, बट वी से कम. इगोला आपण गो नाही म्हणत, आपण काय म्हणतो कम. सो ॲटिट्यूड इज नॉट इगो. So first thing is that whenever you want to change your personality, you have to change in your behavior and attitude. जर तुम्हाला स्वतःला जर बदलायचं असेल, तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये जर बदल करून घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या वागणुकीत आणि तुमच्या ॲटिट्यूडमध्ये बदल करून घ्यावा लागेलच. ड्रेस कोडचा मीनिंग काय असतो? व्हाय शुड दे यूज ड्रेस कोड? ड्रेस कोडचा अर्थ असतो युनिटी, सर्वत्र. ड्रेस कोडचा अर्थ असतो युनिटी. सर्वांचे ड्रेस कोड समान असले the first person or the first stage is sent to the last stage. दुसरी गोष्ट असते एक सिंगल ड्रेस कोड तुम्ही वापरता त्यावेळेस तुम्ही त्याला नीट आणि वेल वापरता. बरोबर आहे. सो पर्सनॅलिटी जर डेव्हलप करायची असेल तर तुम्हाला चेंज करावा लागेल तुमचा बिहेवियर आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे तुमचा ॲटिट्यूड आणि वागणूक. माणसाला जर चेंज करायची असेल तर माणसाला कुठेतरी त्याच्या ॲटिट्यूडला ही ठेस ज्याला म्हणतात ती पोचलीच पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस माणसाला योग्य ठिकाणी अयोग्य वागणूक जर भेटली ना की त्याच्या मनाला ठेस लागते आणि माणसामध्ये बदल होतो. म्हणून माणसाला कम्फर्ट झोन पेक्षा सर्वात जास्त वेळेस ठेचा लागल्याच पाहिजे. तुमचा चेंज कधी होईल? ज्यावेळेस तुम्हाला कोणीतरी एकदा योग्य ठिकाणी तुम्हाला काय करेल तो अयोग्य अशी वागणूक देईल. म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी प्रोग्राम मध्ये जा आणि त्या प्रोग्राम मध्ये बोलवल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रिस्पेक्ट नाही, कुठल्या प्रकारचं आदर तिथं नाही, काहीच नाही. तुम्ही तिथं 2 मिनिटांमध्ये एक्झिट होता. 2 मिनिटांमध्ये काय झालं? तुम्ही एक्झिट झाला. वी चेंज युअर बिहेवियर. का चेंज केलं तुम्ही? कारण की तुम्हाला त्या ठिकाणी योग्य प्रकारची वागणूक भेटलेली नाही. आणि सेम थिंग विल हॅपन विथ द चाणक्य. ही गोष्ट चाणक्यांच्या सोबत घडली आणि त्या माणसाने एक असा राजा घडवला ज्याने पूर्ण जगावर राज्य केले. सो आपला पण ॲटिट्यूड असा असला पाहिजे की आपल्याला जर कोणी चॅलेंज करत असेल तर त्यास मी किती सामर्थ्य आहे आणि ते कसं करून देऊ शकतो ही गोष्ट आपल्याला करावी. आणि ही गोष्ट जर करायची असेल इट्स नॉट पॉसिबल. फक्त करायचं आहे आणि मी करणार आहे. जोपर्यंत ॲक्शन घेत नाही तोपर्यंत कुठलीच गोष्ट सक्सेस मध्ये होऊ शकत नाही. सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा अर्थ काय होतो? बिहेवियर आणि ॲटिट्यूड जो आहे हा बिहेवियर आणि ॲटिट्यूड एक माणसाला एक डिस्टिंक्ट प्लेसला नेतो. म्हणजे एक व्यक्तिमत्व घडवतं आणि वेगळं व्यक्तिमत्व जे असतं हे वेगळं व्यक्तिमत्व तुम्हाला सक्सेस कडे घेऊन
यशस्वी होणं म्हणजे काय माहितीये? लोकांची डेफिनेशन फार वेगळी आहे. यशस्वी होणं म्हणजे लोकांची डेफिनेशन अशी असते, माझ्याकडे एक फार मोठा बंगला असेल, मी इकॉनॉमिकली फ्रीडम असेल, माझ्याकडे सर्वंट्स असतील, माझ्याकडे खूप मोठा लवाजमा असेल. दिस इज द डेफिनेशन ऑफ आवर सक्सेस. यशस्वी होण्याची आणि यशस्वी माणसाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय माहितीये? त्याच्याकडे असलेला आम्हा पैसा, त्याच्याकडे असलेल्या मोठ्या गाड्या, त्याचा वापरण्याच्या पद्धती, त्याचं ब्रँड, त्याच्या मागे फिरणारे माणसं, ही आपली डेफिनेशन. मीन्स व्हॉट आम्हाला भौतिक गरजा पाहिजे. सक्सेस म्हणजे काय? तुम्ही इथं आला तर तुम्ही इथं आल्यानंतर असा विचार करत असेल की मी कोणतरी मोठा होईल, डेव्हलपर होईल, इंजिनियर होईल, खूप सारं काम करेल, खूप सारा अमाऊंट पैसा माझ्याकडे असेल आणि तो अमाऊंट पैसा आल्यानंतर मी माझं लाईफस्टाईल असेल. ओके, सो इफ यू वॉन्ट टू चेंज द वर्ल्ड, फर्स्ट यू हॅव टू चेंज. जगाला बदलायचा प्रयत्न करत असाल, सर्वात पहिले स्वतःला बदलण्याचा प्रयत्न. यू कम हिअर, यू आर द प्रोफेशनल्स. प्रोफेशनलचा अर्थ काय होतो? व्यावसायिक. तुम्हाला तुमची किंमत आज मी कसं सांगतो. तुम्ही जर प्रोफेशनलला आला तर उद्या इंजिनियर झाला तर इंजिनियरचा अर्थ होतो प्रोफेशनल. प्रोफेशनलच्या अर्थामध्ये येतात इंजिनियर्स आणि डॉक्टर्स. जर डॉक्टरने एक सेंटेन्स मध्ये लिहिलं ना की हा पर्सन या कारणाने मेडल झाला आहे आणि खाली जर साईन केली ना तर जगाची कुठलीही ताकदच्या स्टेटमेंट आपण बदलू शकत नाही. सेम विल बी हॅपन विथ यू. किती मोठं घर बांधून द्या, इंजिनियरने लिहून दिलं ना दिस इज द 40 हाऊस आणि डुप्लिकेट करायचे आपले सांगणं आहे. साईड करून निघून चालून जा, लाखोची इमारत आणि कोसळावी लागेल. दिस इज युअर व्हॅल्यू. ही तुमची व्हॅल्यू आहे, ही तुमची पॉवर आहे. हे कधी समजेल ज्यावेळेस आपला बिहेवियर, आपला ॲटिट्यूड त्याच्याकडे पाहण्याचा बदलेल, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. अन्यथा काहीच होऊ शकत. नेचर काय सांगतं? व्हॉट इज द रूल ऑफ नेचर? नेचर सेज आय विल नेव्हर चेंज. नेचर स्वतः बदलत नाही. पण नेचर काय करतं? नेचर चेंज अदर्स. नेचर काय करतं? दुसऱ्याला बदलण्याचा भाग पडतं. इट इज कॉल्ड द ग्लोबल वॉर्मिंग. त्याने स्वतःला बदललंय, तुम्हाला बदलण्याचा भाग पडतं. बरोबर आहे की? सो फर्स्ट थिंग इज दॅट की आपल्याला आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व असलं पाहिजे. आपल्याला आपले स्वतःचे विचार असले पाहिजे. आपल्याला आपल्या स्वतःमध्ये एक सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे. आणि आपला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याला आपला स्वतःचा आत्मविश्वासच मोठा करू शकतो. आणि आता जगाची कुठलीही ताकद तुम्हाला चेंज करू शकत नाही. इट्स द फाइट. किती ऍड करतात? खूप सारे ऍड तुम्ही बघतात ना, खूप सारे ऍड करतात. लहानपणापासून पण भीती दाखवली जाते. दिस इज द फिअर ऑफ सायकोलॉजी त्याला म्हटलं जातं. सो यामध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात. पर्सनॅलिटी डेव्हलप करणं म्हणजे एक नीटनेटका पोशाख घालणं आणि व्यवस्थितरित्या आपली बाजू मांडणं, म्हणजे ज्याला आपण कम्युनिकेशन स्किल असं म्हणतो. कम्युनिकेशन स्किल. प्रोफेशनल लोक जे आहेत हे जे काही कपडे वेअर करतात हे सर्व ब्रँडेड असतात. हे काय असतात? ब्रँडेड असतात. आता मी तुम्हाला सांगतो, XYZ पर्सन तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे आणि आपल्या मनात खूप सारे प्रश्न असतात की त्या इंटरव्ह्यूला मी फेस करू शकतो का? बरोबर आहे. पण जे इंटरव्ह्यूवर बसलेले असतात त्यांची एक सायकोलॉजी असते. ॲज यू एंटर इन दी रूम, तुम्ही जसे की त्या रूममध्ये एंटर कराल तिथून तो तुम्हाला वॉच करायला सुरुवात करतो. आणि सर्वात पहिले जर तुमचा वॉच जर त्याचा होत असेल तर तो होतो तुमच्या टेस्ट आणि तुमच्या सेन्स ऑफ ह्युमर. क्वेश्चन विचारले जातात, खूप सारे प्रश्न असतात. प्रश्न विचारताना त्यामध्ये थोडासा ट्विस्ट असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर विचारलं विच इज द बेस्ट और विच इज द स्वीटेस्ट अल्फाबेट इन X to Z. A to Z मध्ये सर्वात स्वीटेस्ट लेटर कोणतं आहे? सर्वात स्वीटेस्ट लेटर तर आपण चांगलं म्हणतो A to Z.
There is nothing but जरा स्कूल स्कूल it's nothing but बरोबर आहे. So I is not important. You is important. हे पर्सनॅलिटी शिकवतं, हे बिहेवियर शिकवतं, हे आपला ऍटिट्यूड शिकवतं. माणसाला ऍटिट्यूड असावाच. माणसाला ऍटिट्यूड हा असावाच. माणसाला ठेच ही लागावीच. अन्यथा तो कम्फर्ट झोन मधून आयुष्यात बाहेर येऊ शकतो आणि तो कधीही मोठे स्वप्न होऊ शकत नाही. सो फर्स्ट थिंग इज दॅट डोंट कंपेअर युअर लाईफ. इफ यू कंपेअर यू इन्सल्टिंग युअरसेल्फ. आयुष्यात जर कोणती गोष्ट शिकायची असेल ना तर मनापासून आज एक गोष्ट पिंपवून घ्या. मला त्यामुळे तसं बनवलं आहे, मी जगात युनिक आहे आणि मी माझ्यासारखाच आहे. सर्वात जास्त टाइम वेस्ट होतो माणसाचा तो म्हणजे मला सोडून मी इतरांचा विचार करत असतो. हाऊ ही लुक्स लाईक, तो कसा दिसतो, त्याचा ड्रेस कोड कसा, किंवा तो कसा बिहेव करतो, तो कसा बिहेव करतो. म्हणजे वी आर कंपेअरिंग एव्हरी टाइम विथ द अदर्स. आपण आपल्याला समजून घेण्यापेक्षा दुसऱ्यांना समजून घेण्यामध्ये आपला टाइम वेस्ट करतो. And this time will be what? Compare to the other. जगातली जर सर्वात कोणती वाईट गोष्ट जर असेल तर ती म्हणजे आपली स्वतःची कंपॅरिझन इतर लोकांशी करून स्वतःला इन्सल्ट करून घेणे, म्हणजे स्वतःचा अपमान करून घेण्यासारखं आहे. जर तुम्हाला स्वतःची कंपॅरिझन करायची ना, जेव्हा तुम्हाला दोन हात दिले, ज्याला एक हात नाही त्याच्याकडे बघा. कंपॅरिझन करायची ना तेव्हा तुम्हाला दोन डोळे दिले, ज्याला डोळे नाही त्याच्याशी स्वतःची कंपॅरिझन. कंपॅरिझन माणूस कधी करतो माहितीये? फक्त त्याच्या चांगल्या गोष्टीशी. कंपॅरिझन कुठे करायची आपल्याला? फक्त त्याच्या चांगल्या गोष्टीशी. म्हणजे एखादा मोठा पर्सन असेल तर त्याची वेल्थ पॉवर सगळी आम्हाला हवी, पण त्याला जर काही असाध्य रोग असतील तर ते आपल्याला नको. बरोबर आहे की? म्हणजे आपण कंपॅरिझन कधी करतो? फक्त चांगल्या गोष्टीशी. सो फर्स्ट थिंग इज दॅट औषध गोष्टी लक्षात ठेवायची. इतरांशी आपली कधी कंपॅरिझन करायची पण नाही आणि आपली कधी कंपॅरिझन होऊन पण द्यायची. ही फर्स्ट थिंग आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेस तुम्ही तुमच्या स्वतःची कंपॅरिझन करता त्यावेळेस आपण आपल्या स्वतःचा अपमान करून घेण्याचा. आणि सर्वात जास्त काय करतो आपण? सर्वात जास्त काय करतो? एव्हरी टाइम घरचे गेले की सांगतात की त्याला 95% पडले, तुला 90%च पडले. त्याला 85% पडले, तुला 80% का पडले. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? सो कंपॅरिझन इज नॉट फॅक्ट. इथे मी तुम्हाला नेक्स्ट थिंग या ठिकाणी सांगतो बेनिफिट्स मध्ये. सेकंड थिंग इज डोंट हॅव निगेटिव्ह थॉट्स ऑर द थिंग्स. निगेटिव्ह थिंग्स अँड निगेटिव्ह थॉट्स सर्वात मोठा जर घटक माणसाच्या बिहेवियरवरती ॲटिट्यूडवरती करत असेल ना तर त्याची निगेटिव्ह एनर्जी आहे. त्याचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. जसे मी तुम्हाला आताच इथे प्रश्न केले, खूप सारे लोकांनी इथे ऍडमिशन घेतले पण आजही मला शंका आहे की मी सक्सेसफुल इंजिनियर, सक्सेसफुल प्रोग्रामर बनेल का? रतन टाटा म्हणतात की पहिले निर्णय घ्या, चुकीचा जरी झाला तर त्याला बरोबर करण्याचा प्रयत्न करा. तर आपण काय करतो? निर्णय घेतला, आपला निर्णय चुकला का आपण थांबून जातो. सर्वात मोठी चूक काय? तुम्ही ठरवलं इथे, तुम्ही आला, निर्णय चुकला असं वाटलं, त्याला बेटर बनवा ना, चेंज ना. पण आपलं कसं असतं? फेल देन कम्प्लीट लॉस ऑफ लाईफ. लगेचच आपला लॉस झाला आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्या बदलून झाल्या असं विचार. सध्या तुम्ही युट्यूबवरती MBA चाय मला नावावर पोस्ट आहे. MBA चाय 2 मिलियन त्याची इन्कम आहे. असे खूप लोक आहेत त्याच्याकडे मिलियन्स पर्यंत आला. बरोबर आहे? सो सेकंड थिंग इज दॅट निगेटिव्ह थॉट्स आणि निगेटिव्ह गोष्टींचा आपल्या याच्यात समावेश नसला पाहिजे लाईफमध्ये. बघा एक सिंपल सेंटेन्स सांगतो. फुल स्टॉपने असं म्हणतात की वाक्य संपतं. जिथे मी फुल स्टॉप दिला त्याचा अर्थ काय होतो? वाक्य संपतं. पण मी असं म्हणेन फुल स्टॉप दिल्यानंतर एक नवीन वाक्याची सुरुवात करू. सेम थिंग विथ द मीनिंग. अर्थ सारखा आहे. एक सांगतो की फुल स्टॉप लिहिला तिथं ते संपतं.
आणि एक नवीन गोष्ट काय सांगते की तिथून एक नवीन वाक्याला सुरुवात करू. सो आपल्या लाईफमध्ये निगेटिव्ह थिंग्स जे आहेत तर ह्या निगेटिव्ह थिंग्सचा आपल्याला आयुष्यात विचार करायचाच नाही. जेवढ्या पॉझिटिव्ह एनर्जी माणूस घेऊ शकतो, जेवढ्या पॉझिटिव्हली तुम्ही सर्व गोष्टी घ्या त्या सर्व गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडतात. म्हणजे निगेटिव्ह ज्या थिंग्स आहेत ह्या निगेटिव्ह थिंग्स आपल्याला या ठिकाणी आयुष्यात विचारात घ्यायचेच नाही. सो आपल्याला तिथे फक्त आणि फक्त ज्या काही पॉझिटिव्ह थिंग्स आहेत ह्या पॉझिटिव्ह थिंग्सचा आपल्याला तिथे यूज करायचा आहे. नेक्स्ट थिंग जी होती त्यामध्ये नेक्स्ट थिंग इज दॅट डोंट वेस्ट युअर प्रिसिशियस टाइम इन द ऑफिस. सर्वात जास्त वेळ आपला कशामध्ये जातो? चर्चा करण्यामध्ये, ज्याला व्यर्थ आपण असं म्हणतो. टाइम इज मनी आपण म्हणतो, पण आपल्याला त्याची किंमत कळत नाही. टाइम इज मनीची किंमत तुम्हाला सांगतो. तुमचा 2 तासाचा पेपर आहे, शिक्षकाने तुम्हाला 5 मिनिटं हातात दिला, तुम्ही तुमची फर्स्ट पेजवरची माहिती लिहिली आणि मी तुमचे पेपर कलेक्ट करायला सुरुवात केली. तुम्ही मला द्याल 2 तासाचा पेपर मी तुमच्या हातात दिला, तुम्ही फर्स्ट पेजची इन्फॉर्मेशन बघली आणि मी तुमच्याकडे आलो पेपर कलेक्ट करायला लागलो, तुम्ही मला पेपर द्याल. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ युअर टाइम. परीक्षेच्या कालावधीतले 2 तास म्हणजे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे. तर तुम्ही हा का विचार करत नाही की ह्या 2 तासासाठी मी 6 महिने इथं आलो, म्हणजे तुमच्या कामाच्या 3 महिन्याचा जो पाठपुरावा आहे फक्त 2 तासात होतोय. सो लेस इज द टाइम, व्हॅल्यू विल बी गेटिंग इन्क्रीज. बट वी हॅव मच मोर टाइम, बट व्हॅल्यू लेस. सो एफर्ट्स इम्पॉर्टंट आहे, पण टाइम वेस्ट करणं गॉसिप मध्ये सर्वात चांगली गोष्ट नाही. म्हणजे तुम्ही तुमचा जो काही टाइम आहे हा गॉसिप मध्ये घातला नाही पाहिजे. चांगले पुस्तकं वाचा, चांगले मोटिवेटर्स बघा, तुमच्या फील्ड मध्ये जे लोक पुढे गेले आहेत त्यांच्या रिअल स्टोरीज वाचा, ते कसे सक्सेस झाले त्याच्या पाठीमागचे कारण वाचा. एक नवीन पुस्तक मार्क झुकरबर्ग आणि बिल गेट्स हे असे 2 लोक आहेत की त्यांचं एका आठवड्यामध्ये एक पुस्तक समजलं. आपल्याला 6 महिन्यात वही यूज करायला 3 दिवस लागतात. त्याच्यातही शेवटचा पॉईंट तुला समजला का? बरोबर आहे. मग ते लोक वाचतात म्हणजे काय करतात? लक्षात ठेवायचं, सक्सेसफुल लोकांपेक्षा अनसक्सेसफुल लोक तुम्हाला जास्त ज्ञान देऊन जातील. सक्सेसफुल पेक्षा अनसक्सेसफुल पर्सन तुम्हाला खूप सारं नॉलेज देऊन जातील. त्याचं कारण काय माहितीये? अनसक्सेसफुल पर्सनने सक्सेसफुल बनण्यासाठी खूप साऱ्या गोष्टींचा त्याग केलेला असतो. नेक्स्ट थिंग इज दॅट ड्रीम मोर व्हाईल यू आर अवेक. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे उघड्या डोळ्याने स्वप्न पाहणे. चेंज वाटतो ना स्वतःमध्ये करायचं, तर फक्त स्वप्न म्हणजे असे नाही कसे हवे ते बघा. ते बघा उलट केलं सांगेल, स्वप्न एवढे मोठे असले पाहिजे ना का आपलं रक्त सारं ढवळून उठलं पाहिजे. स्वप्न असे तुटून जे नको मेकिंग समथिंग नाही. स्वप्न एवढे मोठे असले पाहिजे. मी तो स्लोगन वाचला की अक्षरशः माणसाला ना झोपेतून त्याने जागा केलं पाहिजे असे स्वप्न असले पाहिजे. म्हणजे स्वप्न पण बघायचे तर त्याचं लिमिट आहे ना ते खूप मोठं असतं पाहिजे, जेणेकरून आपल्याला झोपच झाली पाहिजे. 4 तास की झोपायचंच नाही. अवेक मीन्स व्हॉट की एवढे पाऊल जे बघितलं जातं ते रिअलिस्टिक लाईफ असतं. आणि ते रिअलिस्टिक लाईफ म्हणजे आपले स्वप्न जे आहे ते स्वप्न खरं केले तर स्वप्न खरं वे टू मेक द पीपल लाईक यू. जर आपल्याला वाटत असेल की काही लोकांच्या भोवती खूप साऱ्या लोकांचा जमा असतो, काही लोक एखादा व्यक्ती आला ना की ते तिथून दूर जातात, काही व्यक्ती आला की जवळ येतात आणि काही व्यक्ती आला की लोक दूर जातात. बरोबर आहे. जर तुम्हाला वाटतं की प्रत्येकाने मला लाईक केलं पाहिजे, प्रत्येक जण माझ्या जवळ आला पाहिजे, तर हा पण एक आपल्या पर्सनॅलिटीचा भाग आहे. माणसं उगेच कुणाच्या जवळ जात नाही. बरोबर आहे. फर्स्ट थिंग इज दॅट बिकॉज द ह्युमन बीइंग इंटरेस्टेड इन युअर पीपल. तुम्ही ज्यावेळेस तुमचं व्यक्तिमत्व असतं आणि जर तुम्ही जिनोली म्हणजे
फ्रॉम बॉटम ऑफ हार्ट जर तुम्ही तुमच्या गोष्टी करत असाल तर लोकांना ते आवडतं, ते लोक तुमच्या जवळ येतात. सेकंड थिंग इज दॅट स्माइल. स्माइल म्हणजे नियमित हसत राहणे नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे. स्माइल ऑलवेज असली पाहिजे चेहऱ्यावर. माणसाने सतत माणसाचा चेहरा हसरा असला पाहिजे. पण सिच्युएशन बघ. बड्डेला गेल्या का असतात, व्हेरी गुड. पाहुण्याला देव भाऊ असतात, व्हेरी गुड. पण एखाद्याला पोचवायला गेल्या हसतात सिच्युएशन म्हणजे हसा सण म्हटले हसा असतो. पण कधी पण असते म्हणजे शब्द माहितीच तुम्हाला काय म्हणतात. सो स्माइल असतं पाहिजे. इट इम्प्रूव्ह युअर फेस व्हॅल्यू. दुसरा चेहरा जो असतो ना ती व्हॅल्यू इम्प्रूव्ह करतो ना. काही लोक खूपच असं टेन्समध्ये राहिल्यासारखं दाखवतात. आय एम सो सिरियस, सो बर्डन, सो थिंग्स. नो थिंग्स, नो बर्डन्स. नेहमी माणसाचं व्यक्तिमत्व जर चांगलं आणि लोकांनी आपल्याशी बोलावं, लोकांनी आपल्याशी संवाद साधावा असं वाटत असेल तर प्रत्येकाला ॲप्रिशिएशन करत असताना त्याच्याशी हसत मुखाने एक ग्रॅटिट्यूड क्वेश्चन त्याला द्या आणि त्याच्याशी हात घेऊन गुड मॉर्निंग whatever it may be त्याला बोला. तो पर्सन नेक्स्ट टाइम तुमचा वेळ. सो स्माइल इज इम्पॉर्टंट पार्ट. त्याला आपण स्माइल हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. सेकंड थिंग इज दॅट बी ए गुड लिसनर. जो माणूस अत्यंत कमी बोलतो, सर्वात जास्त ऐकतो, त्या माणसाकडे नॉलेजचा खूप मोठा खजिना असतो. आणि काही लोक फक्त असं दाखवतात की आय नो दॅट, मला माहिती. काही गोष्टी सांगायच्या असतात तर समोरचा समजतो की याला सगळ्या गोष्टी माहित आहे, तर त्याला ते कमी वेळ. लक्षात ठेवायचं अर्थज्ञान म्हणजे हे पॉइझनस असतं. एखाद्या गोष्टीबद्दलचं अर्थज्ञान असतं म्हणजे काय? पॉइझनस. नेक्स्ट इज दॅट एनकरेज ऑदर्स टू टॉक अबाउट देमसेल्व्स. खूप लोकांना अशी सवय असते की कोणी जर आपल्याला भेटलं ना की तो फक्त आणि फक्त आपल्याबद्दलच बोलत असतो. खूप लोकांबद्दल घडतं. मी असं केलं, मी तसं केलं, मी हे केलं, मी ते केलं, मी असं आहे, मी तसं आहे. नो. तुम्हाला जर वाटतं की पीपल्सनी मला लाईक करावं, माझ्याजवळ यावं, माझ्याशी बोलावं, तर त्यांना बोलू द्या. त्यांना ॲप्रिशिएट करा. त्यांनी एखादं चांगलं काम केलं असेल तर त्याला विशेष द्या, त्याला कॉन्ग्रॅट्स म्हणा, सर्व गोष्टी करा. म्हणून मोस्ट थिंग दॅट तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल नेहमी असली पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड थिंग इज दॅट तुम्ही एक चांगले ऐकणारं व्यक्तिमत्व असलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही समोरच्याला एनकरेज केलं पाहिजे. बरोबर आहे? याच्यात साईड प्रत्येकाला वाटतं की मी लीडर असावं. बरोबर आहे? पण लीडरची डेफिनेशन काय सांगता माहिती का? लीडर इज अ वन हू नोज द वे. अँड सेकंड थिंग इज दॅट गोज द वे अँड शोज द वे. लीडर कोण असला पाहिजे? लीडर म्हणजे असं नाही. तुम्हाला जर वाटतं ना की मला स्वतःला लीडरशिप करता यावी तर लीडरला लीडर म्हणून कधी लोक ऍक्सेप्ट करतात माहिती आहे? ज्या वेळेस त्याला स्वतःचा मार्गक्रमण माहित असेल तर. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तो त्या वेळेने व्यवस्थित जात असेल तर. तिसरा जर तो व्यवस्थित रस्ता इतरांना दाखवत असेल. बरोबर आहे की जहाज उडायला कारणीभूत कोण असतो? चालवणार. क्रिकेट मॅच हारलं 10 जणांनी काही केलं मात्र दोष कुणावरती? कॅप्टन. संघाची जबाबदारी कोण स्वीकारतो? कॅप्टन. मग तो कोण झाला? लीडर झाला. लीडर म्हणतो का ते लोकांनी व्यवस्थित खेळले असते तर आमचा संघ जिंकला असता, आम्ही असं केलं असतं तर असं केलं असतं. नाही. खरा लीडर तो की जो की जे मार्ग आहे त्या मार्गावर स्वतःही चालतो, इतरांनाही चालवतो आणि तो व्यवस्थित मार्ग करून देण्याचं कामही करतो. तो खरा त्या ठिकाणी असतो. त्याच्या सो सर्वात जास्त वेळेस काय करतो माहिती का? जो कोणी लीडर असतो ना तर तो काय करतो माहिती का? लीडरचं सर्वात महत्त्वाचं काम असतं तो चेंज द बिहेवियर अँड ॲटिट्यूड ऑफ देअर एम्प्लॉईज ऑर पीपल्स. लीडरचं काम काय असतं? त्याचे जे काही लोक आहेत त्या लोकांना
त्यांच्यामध्ये ॲटिट्यूड चेंज करणं, त्याचा बिहेवियर चेंज करणं हे लीडरचं काम असतं. बट समटाइम्स व्हॉट हॅपन्स, एखादी चूक जर एखाद्या पर्सन कडनं झाली तर लीडर त्या ठिकाणी त्यांनी ओरडलं नाही पाहिजे. त्या ओरडण्याच्या आधीकडे काय बघायला पाहिजे, जी मिस्टेक घडली, जी इनडायरेक्टली घडली, त्याचा विचार झाला गेला पाहिजे. ती का घडली त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारले गेले पाहिजे आणि ती घडू नये याच्यासाठी काळजी त्या ठिकाणी पाहिजे. सो लीडर इज नेक्स्ट. सर्वात मोठा जर ऑब्स्टॅकल असेल माणसाच्या यशाच्या मार्गात तर तो म्हणजे रिस्क, म्हणजे जर आपण मी म्हणतो, मी तुम्हाला आता सांगतो की तुम्ही इथं जरी आलात ना तर तुम्ही खूप सारी काळजी करता आणि खूप सारी भीती तुमच्या मनात असते. सो भीती ही भावना नसून अनेक जणांच्या आयुष्याला लागलेला नाही. आणखीन एक रोग आहे त्याबद्दल पण सांगतो, ते 4 लोक काय नाही. तर इथं आता खेळ झाला तर काय विचार करतात, गावाले काय म्हणजे नेमकी काय आले ते 4 लोक काय नाही. बरोबर आहे, म्हणजे नेहमी यशाच्या पाठीमागे कोण, 4. म्हणजे आपली जी गोष्ट आहे तर ती फक्त आणि फक्त काय करते, ही भीती जी आहे तर ही भीती आपल्याला लागते. 12वी इंग्लिश विषय होता सुटलाच ना, मॅथ्स होता सुटलाच ना, कोणतीही समस्या ही कायम स्वरूपी राहत नाही, ही गोष्ट पण लक्षात ठेवा. सो जोपर्यंत तुमच्या मनात भीती ही निघून जात नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेस अचीव करणं पण पॉसिबल. सो वरी आपण एखाद्या गोष्टीची वरी करण्यामध्ये खूप सारा टाइम वेस्ट करतो. म्हणजे आता ऍडमिशन घेतलंय ना तर घेतल्यानंतर त्या लाईफला सुखकर करण्याच्या ऐवजी आपण त्यावरती विचार करत असतो. सो इथं पण म्हटलेलं बघा की आपल्याला परिपूर्ण वर्ष का अर्थ काय माहिती का, आयुष्यातला येणारा सर्वात मोठा वाईट प्रसंग. आणि माणसाच्या आयुष्यात एक जरी वाईट प्रसंग आला ना की माणूस काय म्हणतो, स्टॉप होणार. त्याला असं वाटतं की यस दिस इज द एंड ऑफ लाईफ, दिस इज द एंड ऑफ लाईफ. म्हणजे एखादा सब्जेक्ट राहिला संपला विषय. तेंडुलकर असेल, भारती पटेल असेल, यांचे एक सब्जेक्ट राहिले, इंदिरा गांधी लॅटिनमध्ये इंग्लिशमध्ये फेल होतात. हे टर्न मी. तो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या मनामधून भीती जी आहे ना ही भीती काढून टाकायला. आणि प्रत्येक वेळेस यू हॅव टू रेडी और ॲग्री मेंटली इज द मोस्ट इम्पॉर्टंट टास्क. मेंटली म्हणजे आपला सर्वात मोठा घटक जर कोणता असेल ना तर ती म्हणजे आपल्याला स्वतःला मेंटली पॉवरफुल बनवणे. आपण काही गोष्टी त्या मनामध्ये एवढ्या काय की बिंबवून ठेवतो की त्या सर्व गोष्टी आपल्या गोलवरती अफेक्ट करतात. सो जी काही चेंज होईल तर त्याला आपण अत्यंत शांतपणाने ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि जो काही बरंच टाइम आपल्यामध्ये आला असेल तो रिमूव्ह केला पाहिजे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, हाऊ टू मेक द गुड पर्सनॅलिटी. म्हणजे एखादं तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं वाटतं ना, गुड पर्सनॅलिटीचा अर्थ असा नाही की तुम्ही लावडं बोललं पाहिजे किंवा तुम्ही एखाद्याच्या वरती असं डायरेक्ट असं फास्ट केले बोललं पाहिजे. चार्ली चॅप्लिनचं एक वाक्य आहे, चार्ली चॅप्लिन असं म्हणतो, जर तुम्हाला एखादं चांगलं काम करायचं असेल तर तुम्हाला त्या माणसाला बोलून बोलण्याची गरज नाही, पण जर तुम्हाला वाईट करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पावरचा यूज करावा लागतो. म्हणजे whenever you want to do something wrong you make a power. पण जर एखादी गोष्ट चांगली करायची असेल तर तिथे समोरच्यावर ओरडण्याची गरज पडते. सो गुड पर्सनॅलिटी सांगते की तुम्ही लाऊडली बोललंच पाहिजे असं. सेकंड थिंग इज दॅट नो वेन टू स्पीक अप. कधी बोललं पाहिजे. माणसाला बोलणं शिकण्यासाठी 2 वर्ष लागतात. माणसाला लहानपणापासून बोलणं शिकण्यासाठी किती वर्ष लागतात, 2. पण कसं बोलावं हे शिकण्यासाठी काय म्हणलं, बोलण्यासाठी किती वर्ष लागतात, 2. पण कसं बोलावं याच्यासाठी मर्यादा आहे नाही ना. मग कसं बोलावं याच्यासाठी मर्यादा आहे याचा अर्थ काय, पूर्ण आयुष्य पण आपलं जातं तरी आपल्याला बोलता येत. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर आपल्याला व्यवस्थितरित्या
बोलता पण आलं पाहिजे, ज्याला समजतं की किती बोललं पाहिजे, कुठं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे, तर त्या माणसाची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. नेक्स्ट थिंग इज दॅट डोंट बी अफ्रेड टू टॉक टू अदर्स. इंग्लिश कम्युनिकेशन आलं की आपण लगेचच आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते. त्याने इंग्लिश बोलायला सुरुवात केली का आपण लगेचच सुरुवात करून टाकतो आणि आपल्या मनामध्ये एक वेगळी भीती होते आणि मग कम्युनिकेशन करण्यासाठी येस ओके नो आय विल बी ग्रेट जस्ट लाईक दिस. सो कम्युनिकेशन साठी जी मनातली भीती आहे ही भीती कम्प्लिटली रिमूव्ह झाली पाहिजे. नाही तर तुम्ही इंग्लिश मध्ये बोलताय, थोड्या ठिकाणी पॉज घेताय, एक शब्द बोलल्यानंतर परत तुम्ही पॉज घेताय, तुमच्या पर्सनॅलिटीवरती त्याचा इफेक्टच होणार नाही. आपलं कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, परफेक्ट असलं पाहिजे आणि आपल्या बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नसली पाहिजे आणि ती गोष्ट मांडताना आपण कॉन्फिडंट असतो. सो देयर इज नो नीड हॅविंग अ सेन्स ऑफ ह्युमर. आपण ज्याला जर जबाबदारी वगैरे देन बी काइंड अँड कन्सिडरेबल. रिमेंबर द पर्सनॅलिटी डज नॉट मीन दॅट यू हॅव टू लुक. याचा अर्थ एका वाक्यात सांगतो. दिसण्यात आणि असण्यात खूप फरक असतो. काय म्हणतो? दिसण्यात आणि असण्यात खूप फरक असतो. हे समजायचं असेल तर आरसा हा खूप चांगलं उदाहरण आहे. आरसा हे खूप चांगलं उदाहरण. आरशासमोर आपण हसरा चेहरा ठेवला तर आपला हसरा दिसतो आणि जर आपण वेगवेगळे तोंड बघितलं तर आपल्याला तसं दिसतं. सो व्हॉट इज दिस? जसं आहे तसं असलं पाहिजे. सो इट डज नॉट मीन की यू हॅव टू चेंज युअर पर्सनॅलिटी. दिसतात मात्र तसं बरोबर आहे की पोशाख किती चांगला असला तरी विचार हे मात्र राहणार. सो नीट वेल अँड आयर्न आणि विचार मात्र जरी असतील तर तुमच्या त्या राहण्याचं बरं नाही बरोबर आहे. सो रिमेंबर दॅट दिसण्यापेक्षा आपलं आचरणही कसं असलं पाहिजे. नेक्स्ट इज दॅट टिप्स आहे काय आहे जसं मी तुम्हाला सांगितलं कोणताही वर्ड जर असेल तर प्रत्येक वेळेस शांत आणि ॲग्रेसिव्ह होण्याची गरज आहे. एखाद्याने एखादी गोष्ट जर मांडली तर त्याला तिथेच लगेच रिॲक्शन देऊ नका, त्याच्यावरती तिथेच ओरडू नका. म्हणजे शांत आणि ॲग्रेसिव्ह प्रत्येक गोष्टीत असलं पाहिजे असं नाही. बी काम. कोणतीही गोष्ट करत असताना जर माणसाने संयम बाळगला तर माणूस ते काम अत्यंत सक्सेसफुली करू शकतो. त्याने जर फास्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये चुका होऊ शकतात. सो जो पर्सन आपल्या डोक्यात अत्यंत शांत चित्ताने ठेवून आणि संयम घेऊन काम करतो त्या माणसाच्या चुका फार कमी होतात. सो कोणताही काम करत असताना आपण अत्यंत काम आणि कूल असलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीवरती शॉर्ट आणि अग्रेसिव्ह आपण नसलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट डाऊट युअरसेल्फ. सर्वात मोठा जर घटक जर असेल की माणसाला मागे ओढण्यामध्ये तो म्हणजे माणसाचा माणसाबद्दल असलेला स्वतःचा लूज कॉन्फिडन्स. म्हणजे स्वतःवरती विश्वास नसणे किंवा मी हे काम करू शकतो ही एक त्याच्यामध्ये मी करू शकत नाही हा जो निगेटिव्ह अप्रोच आहे त्या माणसाला कधीही सक्सेसकडे देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलप करा, तुम्ही ब्रँडेड वस्तू वापरा, सर्व वापरा अँड यू हॅव लूज युअर कॉन्फिडन्स. तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स लूज करून बसला तर पॉसिबलच नाही. जगाची कुठलीही ताकद तुम्हाला काय करू शकते. बी एक्झिक्युटिव्ह इन युअर ड्रेस. आपला जो काय ड्रेस कोड असेल तो परिधान करत असताना अत्यंत व्यवस्थित असावा. एक्झिक्युटिव्ह म्हणजे तो चांगला असावा आणि त्याचा एक सेन्स ऑफ ह्युमर असतो. म्हणजे ड्रेस कोड म्हणून असं नाही, त्याचा एक सेन्स ऑफ ह्युमर असतो. त्याचे एक ड्रेस कोडचा भाग असतो. तुम्ही कोणत्याही दुकानामध्ये गेला तर तो शर्ट आणि पॅन्ट तुम्हाला असं ट्रान्सपरंट मॅच करून लागतो. You choose that and light just like this. So next is that create your own personal style. सर्वात महत्त्वाची गोष्ट create your own personal style. पण आपण काय करतो we are copying the others. जसं मी सर्वात पहिले सांगितलं आपल्याला इंटरेस्ट कशामध्ये copying the other people's look like just like them त्यांच्यासारखं दिसलं पाहिजे. पण आपण असा विचार करत नाही की माझ्यासारखं दुसरं दिसलं म्हणजे आपण कॉपी रायटिंग पण ब्रँड होण्याचा प्रयत्न. आणि जर ब्रँड बनायचं असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा थोडंसं वेगळंच खावं लागेल आणि स्वतःमध्ये डेव्हलप करावं. नेक्स्ट थिंग इज दॅट डोंट कॉपी टू एनीवन. जसं मी तुम्हाला सांगतो कुणालाही कॉपी करण्याचा प्रयत्न करायचा. कॉपी करून आपण त्याच्या सर्व गोष्टी अवलंबून करू शकतो असे कधीही कदापिही शक्य होत नाही. याच्या लक्षात
सो नेक्स्ट इज दॅट जे कोणी आता आपण विनर्स असतात आणि लुजर्स एक फुटबॉल म्हणायचं तो विजेता आहे आणि तो हरलेला आहे. सो वन इज कॉल्ड विनर आणि सेकंड इज कॉल्ड लूज. बरोबर आहे. मग तुम्हाला एक नेहमी वाक्य म्हटले गेले असेल यशस्वी लोक काही वेगळं करत नाही तर जे काही करतात ते वेगळ्या पद्धतीने म्हणजे यशस्वी लोक काही वेगळं करत नाही ते काय करतात जे तुम्ही केलं ना ते फक्त डिफरंट थिंग्स करतात. त्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो विनर्स जे आहेत तर विनर्स डू द डिफरंट थिंग्स. पहिली थिंग काय हार्डवर्क अँड कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्यता. म्हणजे तुम्ही एखादं वर्क करताय आणि त्या वर्क करत असताना जर एखादा ऑब्स्टॅकल जर त्यामध्ये आला ते आपण लगेच थांबवून घेतो. परंतु ते वर्क काय सांगतं कंटिन्यूअस त्याच्यामध्ये जोपर्यंत सातत्यता तुम्ही ठेवत नाही तोपर्यंत त्याच्यातले तुम्हाला गोल्स काढणार नाही आणि ते वर्क स्टेज पर्यंत जाऊ शकत नाही. सो नेक्स्ट इज नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड म्हणजे काय शेवटच्या क्षणापर्यंत आपण काय केलं पाहिजे लढलं पाहिजे. काही लोक काय करतात पुढे जरी काहीतरी झालं काम स्टॉप करून देतात. एक पॅरालिम्पिक नावाची गोष्ट आहे ज्यामध्ये अंध अपंग व्यक्ती जे आहेत ज्यांना हात नाही पाय नाही ते लोक पण स्विमर आहेत त्यांचे स्वतःचे पण रेकॉर्ड्स आहेत. ज्यांना हात पाय नाही आहे एक हात किंवा एक पाय नाही आहे यांचे पण पॅरालिम्पिक्स होतात. एकदा बघा पॅरालिम्पिक्स त्याच्यामध्ये हे लोक रनर पण आहेत त्यांना डोळे नाही दुसऱ्याच्या मदतीने धावतात. याचा अर्थ असं नाही का मला असून देखील माझा रेकॉर्ड होऊ शकतो पण त्याचा डोळे नसतानाही त्याचं रेकॉर्ड होतं. यू डी नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. आपलं कसं आहे एखादी गोष्ट करण्यास अवघड वाटली की ते स्टिल स्टॉप चेंज द वे चांगलं आणि मग आपली डेफिनेशन ती होती काय यशस्वी लोक ते करताना मात्र वेगळ्या पद्धतीने करतात म्हणजे काय बाजूला ठेवतो. ओके सो नेक्स्ट थिंग इज दॅट फोकस अँड डिटर्मिनेशन. सेकंड थिंग इज दॅट सेल्फ कॉन्फिडन्स. सर्वात महत्त्वाचा घटक असेल तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये तर तो आहे स्वतःचा आत्मविश्वास. त्याला म्हणतात आपण सेल्फ कॉन्फिडन्स. नेक्स्ट इज दॅट टाइम मॅनेजमेंट. आताच मी तुला सांगितलं की वेळ जी आहे वेळ ही अत्यंत महत्त्वाची असते आणि ज्याला टाइम मॅनेजमेंट जमतं ज्याचे टाइम मॅनेजमेंट असतं तोच पर्सन लाईफमध्ये सक्सेस होऊ शकतो. नेक्स्ट इज प्रॅक्टिकल अँड लास्ट इज पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह थिंकिंग बद्दल मी तुम्हाला आता सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह अप्रोच क्रिएट करा तुम्हाला कोणीही कितीही मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यामध्ये कुठलाही चेंज पॉसिबल होऊ शकत नाही. सो व्हेनेवर यू वॉन्ट टू चेंज यू हॅव टू चेंज युअर ॲटिट्यूड अँड युअर थिंकिंग पॉवर. ज्याला आपण पॉझिटिव्ह थिंकिंग असतो का तो पॉझिटिव्ह थिंकिंग. सो आपली पॉझिटिव्ह थिंकिंग त्या ठिकाणी असली पाहिजे. आता काही गोष्टी आहेत त्यामध्ये मी तुमच्यासमोर थोडक्यात मांडण्यात आली आहे. फर्स्ट थिंग इज दॅट इन्स्पायर फ्रॉम सक्सेसफुल पीपल्स. तुम्हाला चेंज करायचं असेल काय करू शकतो किंवा काय होऊ शकतो कारण हे जर तुम्हाला स्वतः बदल करायचं असेल तर यू आर इन्स्पायर फ्रॉम द अदर पीपल्स. नेक्स्ट याच्यामध्ये बघा या लोकांची डिग्री जर बघितली ना जे लोकांची एज्युकेशन इज द बीटेक फ्रॉम IIT हे इंजिनियर्स आहे बट these are the founder people of the field. म्हणजे असं नाही की तुम्ही इंजिनिअरिंगला आहात किंवा दुसरीकडे आहात म्हणून तुम्ही कम्प्युटर क्षेत्रामध्ये ही वेबसाईट्स डिझायनिंग मध्ये तुम्ही येऊ शकत. ज्या दोघा लोक जे Flipkart.comचे आहे सचिन बन्सल आणि हे फ्लिपकार्टचे फाउंडर्स आहेत. हे ऑनलाईन शॉपिंग आहे आणि बोथ आर बीटेक फ्रॉम IIT. Second thing is that this is the founder of Quaker आणि हा पर्सन देखील काय आहे बीटेक इन केमिकल इंजिनिअरिंग आणि हा Quaker वेबसाईट तुम्ही बघितलं तर Quaker बघितलं असेल पेटीएम बघितलं असेल पेटीएमचा देखील फाउंडर इंजिनियर आहे. पेटीएमचा फाउंडर कोण आहे इंजिनियर. रेड बस जी सिस्टीम लॉन्च झाली त्याचा फाउंडर आहे ही एक इंजिनियर आहे. तुमच्या माहिती फ्लिपकार्ट इंजिनियर पेटीएम इंजिनियर रेडबस इंजिनियर. याचा अर्थ असा की हे इंजिनियर नसेल तर सिव्हिल अदर थिंग्स आर डेव्हलपिंग. नेक्स्ट हार्ड वर्क. कधीही लक्षात ठेवायचं देयर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. यशस्वी व्हायचं असेल तर कुठेतरी एक शॉर्टकट यूज करायचा
करायचा आणि शॉर्टकट यूज केला तर ती त्या ठिकाणी काय होणार आहे सक्सेस होणार. सक्सेसच्या भूमिकेमध्ये शॉर्टकट नावाचा घटक नसतो आणि सर्वात महत्त्वाचं घटक म्हणजे काय हार्ड वर्क इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. नेक्स्ट हा सर्वात महत्त्वाची लाईन या दोन लाईन्स आहेत सर्वात महत्त्वाची. आपले स्वप्न असतात म्हणजे काय अ ड्रीम इज जस्ट ड्रीम. एक स्वप्न म्हणजे फक्त स्वप्न. परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट गोल आणि ड्रीम मध्ये फरक आहे. स्वप्न एक गोष्ट वेगळी आहे आणि गोल एक वेगळी गोष्ट आहे. गोल काय म्हणतो गोल इज अ ड्रीम विथ ए डेडलाईन. म्हणजे तुम्ही स्वप्न फक्त बघताय परंतु तो गोल होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला मोठं व्हायचंय हे तुमचं स्वप्न आहे पण तो तुमचा गोल नाही. बिकॉज स्वप्न असू शकतं पण गोल काय सांगतं गोल सांगतं की तुमचं स्वप्न आहे पण मी या वयापर्यंत पूर्ण करेन. सो गोल इज अ ड्रीम बट इट हॅज अ डेडलाईन. कोणतंही काम करत असताना त्याला एक डेडलाईन असलीच पाहिजे. जोपर्यंत डेडलाईन फिक्स होत नाही तोपर्यंत वर्क तुमचं त्या ठिकाणी क्लिअर होत नाही. सो गोल त्यालाच म्हणा की जे स्वप्न असतील परंतु त्याला काय असेल डेडलाईन असेल. तिथे लिहिलेले बघा प्लॅन असलेला मूर्ख सर्वात महत्त्वाची गोष्ट. प्लॅन असलेला मूर्ख हा प्लॅन नसलेल्या हुशार माणसाला हरवू शकतो. दिस इज द ट्रूथ. ज्याच्याकडे प्लॅन आहे बरोबर आहे तो कोण म्हटलेला आहे मूर्ख. हा प्लॅन नसलेल्या हुशार माणसाला हरवू शकतो. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की जर एखादा गोल अचीव करायचा असेल यू हॅव टू राईट अ प्लॅन. एक डेडलाईन असली पाहिजे इथपर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे. माझा सक्सेस इथपर्यंत असेल मला इथपर्यंत असेल कार्यपर्यंत असेल जोपर्यंत त्या सिच्युएशन नाही तुमचे गोल अचीव होणार. नेक्स्ट थिंग इज दॅट जसं मी तुम्हाला सांगितलं हे दोघं पण कोण आहेत म्हणजे दिस इज आल्सो द पीडी आर्किटेक्चर अँड आर्किटेक्चर. हे दोघं पण ओला कॅप बद्दल ऐकलं असेल तुम्ही. ओला कॅप